आपल्याकडे आता 2 आरमाडाच्या खाली झाल्यात, एकीने 30 दिलं तर एकाने 32-33 दिलंय. मग ती समजा आहे ती, पण पहिल्या जनरेशनला एवढं दूध काढणं पण सोपं नाही. हा सोपं नाही. आणि ठीक आहे ना, 1500-1600 रुपयात शॉर्टेड सिमेंट मध्ये बरोबर आहे. लई चांगलं आहे नाही का. हा हा. आणि आता तर NDDB वाल्यांना नाही का एप्रिल नंतर 800 रुपयापर्यंतच कांडे भेटणार आहे शॉर्टेड. म्हणजे म्हणजे सर्वसामान्यांना ज्यांना सुरुवात करायची ब्रीडिंग वर त्यांना तर एकदम चांगलं आहे बाबा ते. हा चला की, तुम्हाला ते 50-361 नाही का, तुम्हाला सांगतो त्यावेळेस ते 170 लाच कांडे होती कन्व्हेन्शनल नाही का. आणि पहिलं जनरेशन आहे बरं का ही, पण बघा इम्प्रूव्हमेंट कसली आली आहे. किती महिन्याचं आहे ही? एक 16-16.5 महिन्याचं झालं असेल बघा. लयच मोठं झालंय राव, जबरदस्त. 450+ असेल वजन ह्याचं आता. आता कोणतं भरलंय त्याला? 40-128 न गाभण आहे बघा. लय जबरदस्त स्ट्रक्चर आलंय. हा बघा किती लांब लेंथ आहे बघा की. भरपूर चमक बी भरपूर आहे. आणि ह्यांना आता आपण सगळ्यात जास्त सुका चारा देतोय कालवडींला ना. हा कालवडींना, नाही तर अजून वजन जास्त असते. साधारण कालवडींला किती जात असेल दिवसाला? सुका चारा 3 किलो पर्यंत जात असेल बघ. सकाळी 1.5 आणि संध्याकाळी 1.5 किलो. म्हणजे ज्यांना सुरुवातीला ज्यांना ब्रीडिंग वर करायचं पहिल्या जनरेशनला त्यांना काय सांगतात? पहिल्या जनरेशनला आहे ना, म्हणजे आता कुठल्या कंपनीचं काय आपण काय प्रमोशन वगैरे प्रमोशनचं नाही, पण आपलं आता कसं आहे, सर्वसामान्य सगळे हा लय ह्याच्यात लय पैसे घालवायचे आणि लय काय करायचं असं तुम्हाला सांगू का, तुम्हाला जर NDDB मध्ये काम करायचं असेल, हिचं पण नाही, हिला थोडं लीट लावलं होतं तुम्हाला पहिल्यानंतर अनुभवातून. ह्यांच्यापेक्षा हिने 36 लिटर पर्यंत दूध काढलंय बघ. म्हणजे आपल्यात पहिला रोज 36 लिटर देणारी कोणती असेल पहिली तर ही कालवडी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, जसं की आपण मागच्या पार्टमध्ये पूर्ण त्यांचे अनुभव जे आमचे दाजे आहेत कुंडलिक निकत यांचे पूर्ण अनुभव आणि त्यांच्या फार्मचे अपडेट घेतले होते, त्यांचं मॅनेजमेंट कसं आहे काय ते सगळे घेतले होते माहिती. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या कालवडी आणि गाई ह्यांची थोडीशी माहिती घेणार आहे, कारण त्यांच्या गोठ्यामध्ये पूर्ण ब्रीडिंगच्या गाई आणि कालवडी आहेत. तर त्यांचे कोणकोणते सिमेंटच्या त्यांनी कालवडी तयार केलेल्या आहेत, त्यानंतर कोणकोणते सिमेंटच्या गाई आहेत त्यांच्याकडून ज्या दुधावर आलेल्या आहेत, त्यांची थोडी डिटेलमध्ये आपण माहिती घेऊयात. तर नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर आपण इथं बसलेल्या गाई बघतोय ह्या, तर ह्या कोणकोणत्या सिमेंटच्या आहेत गाई? कुठे हे समोर बसलेले का? हा, हे 40-120, हे WWS स्टारपी, हे बाय पाम्रपाल आणि हे 40-116. ह्या चारी गाई आहेत ना? हा पहिल्या पहिल्या हिचं दुसरं वेत झालंय. हा, ह्या बाकीच्या 3 पहिल्या वेताचे आहेत. म्हणजे 40-120चं पहिलं दुसरं वेत आहे, ह्या बाकी पहिला रोहित. हा, ह्या 3 पहिला रोहित. साधारण किती लिटर पर्यंत चालल्यात पहिला रो? हे बाय पाम्रपाल 26 लिटर चालली. बर. हे स्टारपी 24 आणि ही पण एक 27-28. आणि ही 40-120चं काय रेकॉर्ड आहे सेकंड लॅक्टेशनचं? हिने फर्स्टला 30 दिलं तर सेकंडला एक 38-39 दूध दिलं बघा. म्हणजे भरपूर अप केलं म्हणायचं. हा, आणि जवळजवळ 6-7 महिने झाले खाली होऊन. आता पण एक 31-32 लिटरवर आहे. गाभण आहे का आता? हा गाभण आहे ना, 2-2.5 महिने झालेली. कोणतं सिमेंट टाकले आता? तिला 50-053 का काहीतरी आहे. बरं, हे कन्फर्म नाही सांगता यायचं, कारण भरपूर काही गाभण आहे ती, पण 50-053 आहे. ठीक आहे ठीक आहे. आता ही पाठीमागं बसलेले कालवड आहे ती पांढरं, ते कोणतं आहे? हे सेकंड जनरेशनच्या 50-361चं कालवड आहे बघा. 50-361. हा, लय जबरदस्त दिसतंय राव रूप त्याचं. रूप भरपूर चांगलं रूप आहे देखणं. ते आता गाभण आहे का? हा, हे बीएचच्या स्पाइक बुलनं गाभण आहे. स्पाइक भरलाय का त्याला? हो. ते आता किती महिन्याचं गाभण आहे? एक 3 महिने झाले ती बघा. किती महिन्याचं असताना भरता तुम्ही, किंवा वजनाचं काही क्रायटेरिया वगैरे? हा, पूर्वी सांगितलं तसंच एक 350 किलो पर्यंत, 330 पासून 350 पर्यंत वजन, आणि वय पण एक 13-14 महिन्याच्या पुढं. बरं बरं. म्हणजे कारण त्याची पूर्ण ग्रोथ झालेली असते, वजन वगैरे चांगलं आल्यावर पुढं भविष्यात दूध द्यायला पण जरा नाही. मग तेच आता आपल्याला पूर्वी आलेला अनुभव आहे ना, आपण काय ज्या 10व्या-11व्या महिन्याच्या कालवडी भरल्या होत्या ना, बर, त्यांचं वेट जरी आलेलं असेल तरी हा दूध तरी कमी निघलं नाही का. वेट कारण आपल्या 300 किलो आपण 10 महिन्यात पण केलेलं आहे. पण ज्या कालवडींचं बाबा
जास्त नाही का म्हणजे वय असताना आहे ना वजन आलेलं आहे. म्हणजे 350ला एक 14-15 महिन्याचे जे कालवड लागवडीला गेले ना हां हां. त्याने एक 3-4 लिटर अपदूत केलंय. म्हणजे डायरेक्ट लवकर वजन आणता वय आणि वजन ह्यांच्या दोन्हीची बी सांगड झाली मग पाहिजे. तेच की आता तुमच्या गोठ्यात आलेला अनुभव तुम्हाला माहितीच आहे की म्हणजे हा, आपल्या म्हणजे संगतीच्याच कालवड होत्या तुम्ही लावताना माझ्यापेक्षा 2-2, 3-3 महिने महिने लेट लेट लावले. लावले. हा नाही का म्हणजे त्याच्यामुळे 3-4 महिन्याचा सहज आपला फरक पडला. हा आमच्या ज्या कालवडी बुवा आता मॅनेजमेंट तुमचं आणि आमचं सेमच आहे की. सेमच आहे. हा. पण आमच्या कालवडी एक 31-32च्या पुढे काय गेल्या नाही. एक आकाशदीप सोडदा हा. आकाशदीप समजा 36 पर्यंत गेली. पण बाकी दुसऱ्या कालवडी 30-31-32 म्हणजे साधारण 24 पासून ते 31-32 पर्यंत नाही का म्हणजे गायचं रेकॉर्ड बघता किंवा काय नाही का गायचा बेस बघता. बरोबर आहे. म्हणजे गाय भरताना म्हणजे कालवड भरताना साधारण 14 महिन्याची तरी व्हावं हा आणि 350 किलो हा वजन. 350 किलो वजन आहे ना. 15 महिन्यात होऊ द्या 16 महिन्यात होऊ द्या पण वय लय मॅटर करत. हा 14 महिने तरी. कमीत कमी 14 महिने. हा हा बरोबर. त्यानंतर आपण इकडे बसलेल्या बघतोय तर ह्यांची माहिती सांगा थोडी. आता हे BH ब्रॅव्होचं आहे. हे BHचं हॅमर आहे. हे 40-116 आहे. आता हेच तुम्हाला म्हटलं तसं बघा हे BHच्या आरमाडाचंच आहे. ही काळ उभा राहिला. हा हे 2 महिन्याचं गाभण आहे. हे वजनाला 330 लाच लावलंय पण त्याच्यानंतर आहे ना ह्याची ग्रोथ बघा लय जबरदस्त आहे. ह्याचं किती वय आहे? एक साधारण 16 महिने वय असेल. स्ट्रक्चरच खतरनाक आहे राव. लय लांब लचक आहे. नाही जसं वय होईल ना तसं स्ट्रक्चरच तगडा येते नाही का. हा. हे आणि ते सेम ह्याच आहे. ही उलट थोडं लीट लावले नाही का हा हा एक 15-20 दिवस. पण ही पण बघा हिच पण स्ट्रक्चर चांगलं आलंय म्हणजे पूर्वीच्या अनुभवातून नाही का हा हा केलेला बदल. आता ह्यांचे स्ट्रक्चर वगैरे आहे ना हे आता 7-8 महिन्याने आहे ना चांगल्या अशा नाकापर्यंत लागतील आपल्या. त्याच्यानंतर हे काही चालत चाललंय त्याचा काय विषय? ते लय स्ट्रक्चरला फिट आलंय. ते आम्रपाल आहे वायबचं. त्यानं 31-32 लिटर दूध दिलंय वेल्या. आता 5 महिन्याचे गाभण आहे बघा. हा. आता पण 24-25 वर आहे. म्हणजे एकदम टिकून दूध आहे म्हणायचं. हा एकदम टिकून. आता कोणत्या सिमेंटने भरली तिला? हे BHच्या हॅमरने शॉर्टेड हॅमरने. हा 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 म्हणजे आता कालवडीच काय याच्यात म्हणा की त्याच्याकडून. हा कालवडी आता कसं तिचा येणार ते 3rd जनरेशन येणार आहे ना. हा तिच्या आईचं रेकॉर्ड काय आहे? तिची आई आयुषची आहे. हा हा आणि तिनं पहिल्या वेळेला 34 लिटर दिलं होतं. हा हा सेकंडला 6 किलो फीड मध्ये नाही का म्हणजे ती कमी फीडचा आपला प्रयोग चालला होता चांगला चारा दिल्यानंतर. हा हा त्यावेळेस तिने 6 किलो फीड मध्ये पण 36 लिटर दिलं. बर. आणि तिसऱ्या वेळेस खाली झाले ना त्यावेळेस 40 क्रॉस केलं तिनं. म्हणजे बेस एकदम स्ट्रॉंग आहे म्हणायचं. हा बेस एकदम पुढल्या वेळेला ती ही आम्रपाल बी 40 लिटर देईन ना. हा 40 सहज काढ. बरोबर आहे. हिला आपण थोडं लवकर लावलं होतं तुम्हाला म्हटलं तसं नाही का. हा हा नाहीतर हिच्या आईचं पहिल्या वेताला 34 लिटर दूध होतं. हिने तर अजून अप केलं असतं. पण ज्यावेळेस रेट पडले होते त्यावेळेस आपण त्यांना लवकर लावलं होतं म्हणजे नाही का. म्हणजे आता ही नाही का आता तुम्हाला म्हटलं तसं ही 40-120 ला झालेलं ST जेनेटिक डिलिव्हरी येण्याचं. हिने दात नाही पाडला. पण हिची साईज बीज बघा कसली मोठी आणि हिचं वय आपण आहे ना 5 फुटाच्या पुढे हाईट झाली ती. हा आणि हिला 14 महिने पूर्ण झाल्यानंतर लावलेलं. हा हा आता विलेली आहे ना एक साधारण तुम्हाला सांगतो एक 20-25 दिवस झाले असतील नाही का. हा हा आणि 30 लिटरवर आत्ता जाईल. भरपूर दूध निघते म्हणायचं. हो बरोबर आहे. आता ही एक बारक कालवड आहे घोड्यावानीच उभा आहे राव. ती कोणत्या सिमेंटचं आहे? 50-061 आहे. आईचं 2nd जनरेशन आहे ती ना. 40-120 ला झालेलं आहे. म्हणजे जसं जसं जनरेशन वाढेल तसं तसं अजून जबरदस्त इम्प्रुव्हमेंट येते ना. बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडं आणखीन बसलेले ते कोणकोणत्या सिमेंटच्या तिकडं? हे समोर बसलेली ST जेनेटिक डिलिव्हरी येण्याचं आहे. ते एक 27-28 लिटरवर आहे. पण ती पण 30 क्रॉस करेलच. आत्ताच विली कधी. हा 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 ती पलीकडे एक तांबडी कलर दिसतो तो काळसा. तीच ते तुम्हाला म्हटलं तसं BH जी गाय ते HF ला क्रॉस केली आपण. हा हा त्यानं दूध दिलं बरं का म्हणजे दुसऱ्यांच्या दर्शनापेक्षा जास्त दिलं आपल्याकडं. पण जास्त दिवस टिकून काय जरसं दूध देत नाही बाबा.
फक्त दिसाई देख ना मला दिसाय देखणं फॅट वगैरे आहे म्हणा. फॅट हा त्याचे आपण एकदा दोनदा आहे ना वेगळं दूध काढून चेक केलं. सुरुवातीला 4.8 नंतर तर 5.0 पर्यंत लागलेले बघा. ती पलीकडे एक बांड आहे ती कोणत्या सिमेंटचं आहे? ते ABS आरमाडाचं आहे, फर्स्ट जनरेशनच आहे. त्याला भरलंय का? हो भरलंय, 2 महिन्याचं गाभ आहे. कोणतं भरलंय त्याला? ABS चा रोडिओ शॉर्टेड. बर. त्याच्यानंतर इकडे 1-2 गाय, ते रेड एचएफ म्हणत होता ती हीच का? हा रेड एचएफ हीच आयर शायर बघा. ही हिवडीची एक गोठ्यात घेतली का नवीन गाय? हा, म्हणजे विकत घेतलेली उठ. ते पण म्हणजे खात्रीची होती म्हणून नाही का? म्हणजे जवळचा जोडीदार आहे ना, त्यामुळे घेतली का त्या? लय जवळचे जोडीदार आहेत म्हणून, हा. नाहीतर बाहेरची गाय म्हणून नाही बघा गोट्यात. लयच खतरनाक स्ट्रक्चर आहे राव, ऑर्डर क्वालिटी आणि त्याची ती लेंथ वगैरे. हो दूध काय दूध किती देते या? आता 35-36 वर आहे. आणि वेल पीक वर कितीला गेली ती? 41-42 साधारण 21.2 पर्यंत नाही का एका टायमिंगला दूध निघलेलं त्याचं, 2 टाइम. खतरनाकच आहे राव. बघा की सडातला अंतर, सडांची साईज. हो आणि एकदम शांत. जे एकदा सुरुवातीला सोडेपर्यंत जेवढं खाईल ना तेवढंच, त्याच्यानंतर त्याला कसं बाकीचे कालवडी वगैरे मारते ती नाही का. ही गाई येऊन डायरेक्ट बाजूला बसते, पण जेवढं 1.5-2 तासात जेवढं खाईल ना, म्हणजे धारा मिल्किंग होईल तोपर्यंत तेवढ्यातच तेवढं दूध काढते. आणि विशेष आता ती गाब पण गेली बघा. ABS ट्रम्प भरलाय. ट्रम्प भरलाय का? हा तिला शॉर्टेड भरला होता बरं का, 40-421 त्यानं उलटली. मला वाटलं आता 3ऱ्या वेताला आहे, त्याच्यामुळे बाबा नाही का अडचण यायची म्हणून तिला कन्व्हेन्शनल टाकला ABS ट्रम्प. म्हणजे 1.5-2 महिने होत आले ते तिला. आता ट्रम्प टाकलाय म्हणल्यावर तर 50 लिटरच काढून राहत होते. हा बाबा तिचं कालवड काढू शकतं ना, म्हणजे 2ऱ्या वेताला किंवा 3ऱ्या वेताला तर 50 काढायला 40+ काढते म्हणलं, हिचं कालवड 50च काढीन. बरं म्हणजे ट्रम्प पहिल्या वेताला नाही काढलं तरी 2ऱ्या-3ऱ्या वेताला काढीन 100%. बरोबर आहे. आणखीन इकडं एक आहे 2-3 त्यांचं काय, ही आपली 2 सडी नाही का ABS ट्रायगर, ती आहे बघा. ही स्ट्रायकर आहे का? हा तिचे 2 सड गेलेले आहेत, तरी 2 सडातून 21-22 लिटर पहिले वेताला दूध दिलं त्यानं. सड कशाने गेलं ते ज्यावेळेस माझा वालते ना, ते हार्मोनचा इनबॅलन्स झाला, त्या सडांनी दूध आलं आणि दगडी झालेली बघा. म्हणजे ते पहिल्याच वेताला मुक्कीच झाली म्हणायचं. हा मुक्की म्हणजे लय प्रयत्न केले आपण, नाही सक्सेस झालं. बरोबर आहे. काय वाटलं तुम्हाला, कोणत्या सिमेंटचे रिझल्ट चांगले येतात किंवा काय, कोणते सिमेंट? रिझल्ट सगळे चांगले आहेत. आपल्याकडं ABS आरमाडानं पण 33-34 लिटर दूध दिलं जाईल. आणि NDDB चे तर लय बेस्ट आलेत रिझल्ट सगळ्यात. म्हणजे कॉस्टली सिमेंट लय कमी आहेत, पण रिझल्ट गाब जायला सगळ्यात बेस्ट जर असेल तर NDDB. म्हणजे ज्यांना सुरुवातीला ज्यांना ब्रीडिंग वर पहिल्या जनरेशनला काय सांगतात? पहिल्या जनरेशनला आहे ना, म्हणजे आता कुठल्या कंपनीचं काय आपण काय प्रमोशन वगैरे प्रमोशनचं नाही, पण आपलं आता कसं आहे, सर्वसामान्य सगळी लय ह्याच्यात लय पैसे घालवायचे, लय काय करायचं असं. तुम्हाला सांगू का, तुम्हाला जर NDDB मध्ये काम करायचं असेल तर 40-116 पहिल्या जनरेशनला सगळ्यात बेस्ट. तुम्हाला जर ABS मध्ये काम करायचं असेल तर ABS चा रोडिओ सगळ्यात बेस्ट. 7-8 लिटर 9 लिटर पर्यंत वाढवतोय, सहज वाढवतोय. परत तुम्ही जर हे 2 झाले, आता 3री कंपनी आपली कोणती, बायपचा आम्रपाल. आपल्याकडे रिझल्ट एवढे तगडा आलेत ना, 2-3 कालवडी खाली झाल्या, पण एवढ्या दुधात टिकून आहेत. 5 महिन्याचे गाभण असून 25. आणि दुसरी पण एक आहे, तिच्याकडे आपण जाऊ, किंवा बायपचं आकाशदीप बघा. एवढे जबरदस्त दूध काढले त्याने. आकाशदीपचं स्ट्रक्चर बघण्याजोगच आहे बघा, म्हणजे सगळ्यात तगडा असे. आणि पहिल्या जनरेशनला वाटणार नाही एवढं भारी बाबा इम्प्रुव्हमेंट आलंय. कास एवढी तगडा, 35-36 लिटर दूध म्हणजे काही कमी नाही. म्हणजे पहिल्या वेताला तेवढे, म्हणजे 2ऱ्या वेताला 40+ जातात. 45 पर्यंत सहज काढ. म्हणजे लय महागाचे सिमेंट भरला पहिल्या जनरेशन. तुम्हाला दाखवता ते, म्हणजे जे 2 गायींचं नाही का, म्हणजे आता एक तर त्यात आदतच आहे, आणि एक आम्रपालचे 2ऱ्या वेताला गाभण जाऊन नाही का, ते पण एक 25+ दूध देते नाही का. ही माझावर आहे म्हणून बांधून ठेवली, पण बघा हिचं स्ट्रक्चर आदत आहे नाही का. हिने एक पण दात लावलेला नाही, कासावरला शिरा वगैरे बघा नाही का. आणि पाठी मागून एवढी अशी भरपूर मोठी कास धरलेली आहे तिने नाही का.
ही पण बघा बघा, ही 2 दात आहे, पण स्ट्रक्चर बघा ना किती लेंथला लांबची लांब आहे. पहिल्या थोड्या फॅटीमध्ये म्हणलं तुम्हाला मग तसं नाही का, पण एकदम आता स्ट्रेट लेंथला बघा, पूर्ण कनाटा उघडा पूर आणि ऑर्डर क्वालिटी बघा एक नंबर. थोडी पण खाली नाही, सड पण अशी करगळवणी लहान. ही आकाशदीपच्या शिरा वगैरे लय जबरदस्त आलंय राव आज ते माझा वय म्हणून सोडा तिला बांधलंय म्हणून, ज्यावेळेस मोकळी असते ना तेच पाहतच राहते माणूस नाही का. आणि हिचं पण नाही, हिला थोडं लीट लावलं होतं तुम्हाला पहिल्यानंतर अनुभवातून. हिंच्यापेक्षा हिने 36 लिटर पर्यंत दूध काढलंय बघा. म्हणजे आपल्यात पहिल्या रोज 36 लिटर देणारी कोणती असेल पहिली तर ही कालवडी. म्हणजे बायबचे असतील, NDDB, ABS, म्हणजे पैसे कमी देऊन बी चांगले सिमेंट वापरून रिझल्ट आलेत म्हणायचे. नाही आपण एक तिकडे 50-361 कालवड दाखवतो बघा तुम्हाला सांगतो. एक 13 महिन्यातच 400 किलो झालं. तिथे बसलंय ते, उठावलं नाही आपण. चला दाखवतो तुम्हाला ते एक. तुम्ही बऱ्यापैकी ABS आणि NDDB चेच वापरलेत म्हणायचं. हा ABS रिझल्ट पण आलेत ना, असं नाही की रिझल्ट आले नाहीत. रिझल्ट म्हणजे तुम्हाला म्हटलं तसं भाऊ 35-36 लिटर दूध पहिल्या वेताला, मग त्यापेक्षा काय अपेक्षा जास्त करू शकतो आपण. नाही पहिलं जनरेशन, दुसरं जनरेशन 35-36 म्हणजे ते 40 क्रॉस करतंय दुसऱ्या वेतात. हा मग तेच की, म्हणजे काही काय आता आहे ना, आपण हाय मिल्किंग ब्लड लाईनचे पण ओळ वापरलेत समजा आरमाडा हे. म्हणजे त्यांनी 30-32-33 पर्यंत तुम्हाला म्हटलं तसं नाही का. आपल्याकडे आता 2 आरमाडाच्या खाली झाल्यात, एकीने 30 दिलं तर एकाने 32-33 दिलंय. मग ती समजा हाय ती, पण पहिल्या जनरेशनला एवढं दूध काढणं पण सोपं नाही. हा सोपं नाही. आणि ठीक आहे ना, 1500-1600 रुपयात शॉर्टेड सिमेंट मध्ये बरोबर आहे, लई चांगलं आहे नाही का. आणि आता तर NDDB वाल्यांना नाही का एप्रिल नंतर 800 रुपयापर्यंतच कांडे भेटणार आहे शॉर्टेड. म्हणजे सर्वसामान्यांना ज्यांना सुरुवात करायची ब्रीडिंग वर त्यांना तर एकदम चांगलं आहे बाबा ते. हा चला की, तुम्हाला ते 50-361 नाही का, तुम्हाला सांगतो त्यावेळेस ते 170 लाच कांडे होती कन्व्हेन्शनल नाही का. आणि पहिलं जनरेशन आहे बरं का ही, पण बघा इम्प्रूव्हमेंट कसली आली आहे. किती महिन्याचं ही? एक 16-16.5 महिन्याचं झालं असेल बघा. लयच मोठं झालंय राव, जबरदस्त. 450+ असेल वजन ह्याचं. आता कोणतं भरलंय त्याला? 40-128 न गाभण आहे बघा. लय जबरदस्त स्ट्रक्चर आलंय. हा किती लांब लेंथ आहे बघा की. भरपूर चमक बी भरपूर आहे. आणि ह्यांना आता आपण सगळ्यात जास्त सुका चारा देतोय कालवडींला ना. हा कालवडींना, नाही तर अजून वजन जास्त असते. साधारण कालवडींला किती जात असेल दिवसाला? सुका चारा 3 किलो पर्यंत जात असेल बघ. सकाळी 1.5 आणि संध्याकाळी 1.5 किलो. यांना मुरघास कारण मागच्या 1-2 महिन्यापूर्वी आलतो त्यावेळेस जरा फॅटी दिसायच्या कालवडी. आता जेवढ्या गाप कालवडी आहेत ना, एक गाप कालवडी गायनला जे 19 गायनला जेवढा चारा टाकतोय ना आपण, त्यांना जवळ हे 6-7 कालवडे, म्हणजे हे समोरच्या 2 समजा बाय पालकचे कालवडे, हे समजा ह्या कालवड्यांना लई सुका चारा देते. कारण आता फॅटीत दिसून येत नाहीत ना जास्त. नाही चमक जबरदस्त आहे ह्याची पण बघा. स्ट्रक्चर कसं तगडा आहे पण, म्हणजे हेच आहे ना फॅटी. तिकडे पलीकडे ब्रेवचं स्ट्रक्चर एकदम तगडा आहे बघा. म्हणजे कालवडींना बऱ्यापैकी सुका चारा दिला पाहिजे नाही का. हा सुका जबरदस्त आहेत कालवडी गाई. आणि ब्रीडिंगचे रिझल्ट पण 1 नंबर आलेले आहेत. त्यामुळं मित्रांनो, ब्रीडिंगवरती काम केलं पाहिजे आणि मॅनेजमेंटवरती पण काम केलं पाहिजे. दोन्हीवरती जर काम केलं तर रिझल्ट 100% चांगले येतात. आणि दाजींचा बेस पहिला जुना लोकल गायींचा होता, पण चांगला असल्यामुळं त्यांना आणखीन चांगले रिझल्ट आले. कारण कासेचे स्ट्रक्चर असतील गायींचे, कालवडींचे एकदम जबरदस्त इम्प्रूव्हमेंट आलेले आहेत. कारण सहजासहजी पहिल्या दुसऱ्या जनरेशनमध्ये एवढी इम्प्रूव्हमेंट येत नाही, पण आता हिथं पण कालवड बघतोय. कोणती एवढी जबरदस्त फिट कास आहे समजा? ही 28 मेला येलेली कालवड आहे. 50-0-45 आहे नाही का. 5 स्टार बुल पण नाहीये, पण इम्प्रूव्हमेंट लई जबरदस्त आली नाही का. अच्छा, ते आईचे गुण, आईची कास तर खाली होती बरं का. म्हणजे हिच्या आईचं पण दूध जबरदस्त होतं. आता 28 मेला विल्यानंतर आहे ना, 3 महिने झालेत नाही का. पण अजून पण 25 लिटर पर्यंत आहे दूध. पण तुम्हाला म्हटलं तसं फॅटीत एक पण गाय नाही ठेवली आता सुक्या चाऱ्यापासून. फॅटीत एक पण दिसत नाही, एकदम स्लिम गाय दिसते. आणि म्हणजे सुक्या चाऱ्याचे एकदम बेस्ट रिझल्ट भेटले म्हणायचं. एकदम त्याची गरज बी होती.
गरज बी होती. त्यामुळं ते दिल्यामुळं नाही म्हणजे चांगलं कसं काय माहिती का, जे चांगले टॉप ब्रीडर आहेत ना हा. ते आल्यानंतर आपल्या गावाकडं- नाव जायच्या ऐवजी आहे ना नाव ठेवून द्यायचे. कारण आपल्या गावाकडे काय मितकी जास्त तब्येती म्हणजे लय भारी गाया. नाही 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 आणि ती नाही नाही, जास्त ज्यांना- म्हणजे कसं आहे माहिती का, चमक पण राहिली पाहिजे, नाही तर लोक परत फार वाळवून टाकतील अशी पण आहे. नाही तशी पण नाही, ही जी तब्येत आहे ना सगळ्यात बेस्ट म्हणायचं, हा. नाही का, कुठंच फॅटी पण नाही आणि आणि खराब पण खराब पण नाही, हा. नाही का. म्हणजे एकदम मापात सगळं. हा एकदम मापात. आणि हे कसं आहे, अनुभवातूनच शिकतंय माणूस. एकाएकी काही ह्या गोष्टी सगळ्या शक्य नसतात. आता ही गावाकडलं जाडजूड गाया म्हणलं की भारी म्हणतात, पण कसं आहे, आता जे प्रॉपर ब्रीडवर काम करतात त्यांना बघितलं की समजतंय गाईचं कसं स्ट्रक्चर पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की ज्यावेळेस ब्रीडिंग वर काम येत आहे ना, आणि ब्रीडची काय दुधात देते येते ना, आपलं कसं मुरगासच सगळा 100% होते, त्यामुळे फॅटीत गेलते गाय. हा हा. जर सुका चारा असेल ना तर गायचं उत्पादन वाढू नये ना, हे पण होतंय नाही का, म्हणजे दूध पण निघतंय आणि तब्येती पण मापात राहते ती. हा, फॅटीत जातच नाही. हा, ते समोर बसलेलं नाही का ती हा, हा. खाली, ती आरामाडाचे कालवड आहे बघा, 32-33, पण अजिबात तब्येत बी नाही आणि खराब बी नाही. म्हणजे अशी प्रत्येक गाय आहे आता गोठ्यात की बाबा तब्येत बी नाही आणि खराब ते बी नाही. आता एकदम प्रॉपर मॅनेजमेंट झालंय ना, हो त्याच्यामुळे एकदम आता मस्त गाय झालेल्या आहेत. तेच. तर मित्रांनो बघू शकता, हे एकदम जबरदस्त इम्पोर्टेड सिमेंट वापरून झालेल्या आहेत सगळ्या गाय, आणि सगळ्या स्वतः तयार केल्या. 4-5 वर्षाची मेहनत आहे ह्या ब्रिडिंगची, त्यामुळं आज हे रिझल्ट आहेत. तर आपण पूर्ण कालवडी आणि गायींची माहिती त्यांच्याकडून घेतली आहे बऱ्यापैकी. आता 4-2 हुकून चुकून राहिले असतील तर बघूया आपण नंतर. ते पलीकडे एक लहान कालवड इथं, त्यांचं एक सेपरेट कालवड संगोपनाचा व्हिडिओ बघूया. 3रं जनरेशन पण त्यांच्याकडे आलं आहे आता, तर त्यातली थोडीशी माहिती घेऊ आपण, आणि कालवडी कशा सांभाळतात, त्यांचं मॅनेजमेंट कसं करतात, या गोष्टींवरती आपण एक पुढचा व्हिडिओ बनवूयात. तर भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.